याची चाचपणी केली, त्याची पडताळणी केली आणि पहिल्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवर तो सज्ज होताना कोण पटकावणार 2,02,222 रुपयांचा भटवाडीचा मानाचा चषक आणि हा रोख रकमेचं पारितोषिक. दरम्यान होईल एक बिग फाईट सुरू. पहिल्या बॉलसाठी अप टू द मार्क विवेक शेलार, ऑन स्ट्राइक उस्मान पटेल. आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा पहिलाच बॉलचा प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. थोडासा खाली बसलेला राहिलेला दिसला बॉल, थोडासा ड्रिफ्टरच म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर हवी तितकी उसळी, हवी ती उंची मात्र त्या चेंडूला प्राप्त झालेली दिसत नाहीये, त्यामुळे उस्मान मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडून मात्र होते मॅचची सुरुवात. पुन्हा एकदा मात्र ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेरची लाईन हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विवेक शेलारच्या माध्यमातून. विविधता आहे या गोलंदाजाकडे. का याची गोलंदाजी मात्र आज सफल झाली आहे, का मात्र त्याच्या गोलंदाजीच्या समोर मात्र भले भले फलंदाज नमले जातात, त्याच्या मागचं कारण आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये असणारी विविधता. कधी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात, कधी बॅक ऑफ द लेंथवर गोलंदाजी करतात. प्रत्येक बॉल हा त्याचा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो, परंतु या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल, पंचांकडून मात्र अतिरिक्त धावेची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे सांघिक धावांचं खातं या एक्स्ट्रा रन्सने उघडलं जाईल. यावेळेला यॉर्कर लेंथ बॉल होता. बॅट आणि पॅडवर संपर्कात आल्यानंतर चोरटे धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र उस्मान दिसतोय. सिंगलने मात्र आपल्या वैयक्तिक धावांचंही खातं उघडेल उस्मान. सांघिक धावांचं खातं एकेरीनं एक्स्ट्रानं उघडलं, तदनंतर मात्र बॅटमधून आलेली ही पहिली धाव आपण बघतोय. योगेश पवार मात्र पंचांकडे गार्डची मागणी करत असताना टू विदाउट एनी लॉस. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय पहिल्या षटकातून. भिवंडीच्या खालींग पडगाचा गोलंदाज आहे विवेक शेलार. ग्रामीण क्रिकेट पासून मात्र आज लेदर बॉल क्रिकेट पर्यंत आपण त्याची ओळख पाहिली. आतापर्यंत त्याचा बोलबाला राहिलेला पाहिला. IPL नेट्स मध्ये सुद्धा आपण नेट बॉलर म्हणून त्याला पाहिलं. आणि कित्येक वर्ष मात्र आपण जर पाहिलं तर ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून 70-70 साठी तो मात्र काम करतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पवन केनेला आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून. दरम्यान इथे डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा मात्र कुठेतरी दिशा भरकटलेली गोलंदाजी विवेक शेलार कडून. मात्र अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये, परंतु समोर गोलंदाजही जशी विवेक शेलार असला तरी फलंदाजही तितक्याच ताकदीचा आहे, कारण समोर आहे योगेश पवार. त्याच्या समोरही गोलंदाजी करताना थोडंसं घाबरावं लागेल. थोडासा दबाव तर असेल, थोडंसं दडपण तर विवेक शेलारवरही असेल, कारण योगेश पवारही कसलेला फलंदाज आहे, एक ताकदवर फलंदाज आहे आणि त्यांनी मात्र आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतचा सर्वात लांब लचक षटकार मला वाटतं योगेश पवारच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळेल या बॉलवर. हाय हाय हायर अँड बॅटर ऑन फायर. आणि प्रेक्षकांनी मात्र तिकडे अगदी मैदानाच्या बाहेर कॅच पकडली. ते प्रेक्षक आपला हात वरती करतोय. एकदा जोरदार टाळ्या त्या प्रेक्षकासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या मित्रांनो. इतका बॉल लांब गेलेला असताना सुद्धा. आणि या वेळेला बघूया काय करतायत. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना ही चकमा देत अलॉंग विथ द कार्पेट बॉल जातोय सीमारेषा पार 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 पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आणि त्या प्रेक्षकाला मगाशी आता जो षटकार ठोकल्यानंतर जो प्रेक्षकांनी कॅच पकडला त्या प्रेक्षकाला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. आयोजकांच्या वतीने या व्यासपीठावरती त्यांना एक आकर्षक अशी कॅप भेटवस्तू म्हणून दिली जाणार आहे. मी त्या प्रेक्षकाला विनंती करेन, प्लीज कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ज्या कोणी प्रेक्षकांनी ती षटकारावर कॅच पकडली आहे मैदानाच्या बाहेर. आडव्या बॅटने पुन्हा एकदा त्याच दिशेने डीप स्क्वेअर लेगकडे बॉल जात असताना योगेश पवार मैदानाच्या 4ही बाजूला फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज, एक ताकदवर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज मात्र सिंगल धावेने या ओव्हरची समाप्ती तो करताना दिसतोय. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. 1 षटकार 1 चौकार. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती वैयक्तिक 11 धावा योगेशच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये आल्या. 1 धाव उस्माननं बनवली आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 15 धावांवरती. FM कांधारी किंग्स बँड्रा संघाच्या पाठीमागे खूप मोठं सहकार्य आहे, खूप मोठं समर्थन आहे. विकीजी कांधारी, अर्जुनजी कांधारी आणि यासिन शहा यांचं मात्र नामोल्लेख या स्पर्धेदरम्यान आम्हाला करावं असा वाटतोय.
खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी सुद्धा, आणि त्याचबरोबर आपला संघ दरवर्षी न चुकता ही स्पर्धा खेळण्यासाठी तर ते दाखल होतच असतात. परंतु या मुंबईच्या क्रिकेटसाठी, महाराष्ट्राच्या क्रिकेटसाठी मात्र विकीजी कांदारी असतील, अर्जुनजी कांदारी असतील किंवा यासिन शाह सर असतील, त्यांचं मात्र खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे. दरम्यान या वेळेला मात्र पहिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे जाताना लिटिल वंडर क्रिकेट क्लबच्या नेट प्रॅक्टिस जवळ आपण हा बॉल जाताना पाहतोय. 17 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. नवीन ओव्हरची सुरुवात आर्यनच्या हातामध्ये मात्र ओव्हर सोपवली गेली आहे. योगेश पवार आज मात्र आपल्या रंगात येताना दिसतोय. पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म दिसतील योगेश पवार. मगाच्या मॅचमध्ये इतकी खास कामगिरी त्यांना करण्याची संधी मिळाली नाही, परंतु या मॅचमध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं असा मात्र निर्धार त्यांनी केलाय. 4 बॉल 13 वरती, आणि या वेळेला मात्र थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलेली ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आर्यननं मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. 8 चेंडू 18ची पार्टनरशिप, 6 षटकांचा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो सिल्वर स्टार भिवंडी टीमने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि ते प्रेक्षक आपल्या व्यासपीठावरती आलेले आहेत. मगाशी जो योगेशने षटकार ठोकला आणि त्या षटकारावर मैदानाच्या बाहेर अगदी जो लांब गेलेला बॉल होता तो कॅच ज्या क्षेत्ररक्षकाने पकडलाय त्या प्रेक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांना आयोजकांच्या वतीने मॅच टाइम स्पोर्ट्सची एक आकर्षक कॅप भेटवस्तू म्हणून दिली जाते. आपण मेगा स्क्रीनवर लाईव्ह आहात. मॅच टाइम स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर भवेश शेलार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपल्या प्रेक्षकाला, या क्रिकेट चाहत्याला ही मॅच टाइम स्पोर्ट्सची आकर्षक अशी कॅप देतोय. दरम्यान चौकार तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल. पंचांचा इशारा 4 धावांचा. रोशन खापणे सर, त्याचबरोबर कल्याणी घोरपडे सर सध्याच्या मॅचमध्ये आपण ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत त्यांना पाहतोय. तटस्थ अशी पंचांची भूमिका पार पाडतायत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत वैभवजी सावंत. प्रत्येकाचं लक्ष मात्र मेगा फायनलकडे आहे, कारण या स्पर्धेमध्ये मेगा फायनल थोडीशी वेगळी असणार आहे. दरवर्षी काहीतरी वेगळी संकल्पना ही स्पर्धा नक्कीच घेऊन येत असते. कधी वृक्षारोपणाचा कार्यक्रम, कधी गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप, वया वाटपाचा कार्यक्रम. गेल्या वर्षी मात्र आपण जर पाहिलं तर से नो टू ड्रग्ज हा मेसेज या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला. या मैदानाच्या आजूबाजूला बरीच झाडं जी तुम्हाला दिसत आहेत, याच स्पर्धेच्या माध्यमातून संकल्पना राबवली गेली होती. दरम्यान सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय. बॉलला अडवलं मात्र नक्की. 2 धावा घेण्यामध्ये मात्र उस्मानला यश मिळतंय. अगदी सहजतेने या 2 धावा कंप्लीट होत आहेत. संघाच्या धावफलकात मात्र बदल घडतोय. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट होते. 25 ऑन द बोर्ड. धावफलकाचा रौप्य महोत्सव मात्र साजरा केला जातोय. 25 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. एकही फलंदाज आतापर्यंत बाद करता आलेला नाहीये गोलंदाजांना. दरम्यान आर्यन उस्मानसाठी या वेळेला मात्र मिस टाइम फटका येतोय. शॉर्ट मिड विकेट मधून पाठीमागून डीप मधून मात्र विवेक शेलार वेगाने बॉलवर आलाय. पहिली धाव तर कंप्लीट केली उस्मानने, परंतु विवेक शेलार ज्या जोरानं, ज्या ताकदीनं, ज्या वेगानं, ज्या चपळाईनं आणि ज्या चतुराईनं आज बॉलवर तुटून पडलाय ना, उस्मानला कुठेतरी त्या एकाच धावेवर त्या फिल्डिंगमुळे थांबावं लागलंय. चांगली फिटनेस पाहायला मिळू शकेल या खेळाडूंच्या माध्यमातून. एवन पवन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. विवेक शेलार आपल्याला दिसतोय. आर्यन गोलंदाजी करतोय. योगेश पवार मॅच मध्ये इन ऍक्शन आहेत. उस्मान पटेल रायगडचा टायगर या मैदानावर आहे. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट लेजंड ट्रॉफीच्या माध्यमातून. या वेळेला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. कव्हर पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक आहेत. एक एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, अशा क्षेत्रांमध्ये मात्र प्रत्येकी आपण क्षेत्ररक्षक असलेले पाहू शकाल. आणि प्रेक्षकांचं मात्र करावं तितकं कौतुक कमी आहे. बघा, ज्या कोपऱ्यात आपण लक्ष टाकाल तिथे तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. अगदी त्या सुलभ शौचालयाच्या टॅरेसवरती जी पाण्याची टाकी आहे त्याच्याही वर बसून आज प्रेक्षक मॅच घेत आहेत. समोर जे तिकीट घर आहे, समोर जो आपण प्रेक्षक वर्ग पाहताय त्या घराच्या वर बसून काही प्रेक्षक मॅच घेत आहेत. काही त्या झाडाखाली सावलीचा आधार घेऊन मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. पाठीमागे सुद्धा बरेच प्रेक्षक आहेत. अगदी आमच्या पॅव्हिलियन्स मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रेक्षकच प्रेक्षक. जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आहे. अगदी प्रेक्षकांना जिथे जागा भेटेल तिथे मात्र उभे राहून बसून या मॅचचा आनंद, या स्पर्धेचा आनंद प्रत्येक प्रेक्षकाने घेतलाय. काही प्रेक्षक काही कारणास्तव या मैदानावर जर उपस्थित राहू शकले नाही तर त्यांच्यासाठी आयोजकांनी 70-70 स्पोर्ट्सचं हे लाईव्ह प्रक्षेपण ठेवलंय. त्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून जसं सांगितलं की जवळपास आज नाही म्हटलं तरी 1,85,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि मगाशी मॅच ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला 5,000 अधिक प्रेक्षक. आणि आत्ताच्या मॅच मध्ये आणि एक जबरदस्त बॉल आणि तितकाच जबरदस्त फटका.
कदमों का इस्तेमाल और गेंदबाज का किया बुरा हाल। व्हाट अ शॉट बाय योगेश पवार, काबिल तारीफ। आभारी असणार आहोत आम्ही बरेच आमचे जे पुरस्कर्ते आहेत, आमचे जे मार्गदर्शक आहेत, आमचे जे आधारस्तंभ आहेत, आमचे जे हितचिंतक आहेत, सातत्यपूर्ण नाव घेतलं जात आहे साई भक्त माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे यांचं, त्याचबरोबर विकीभाऊ गुलाब शेठ पारके युवा सेना प्रमुख जुन्नर तालुका। दरम्यान विवेक यावेळेला लेंथमध्येही बदल, लाईनमध्येही बदल, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर हाताळलेला बॉल, त्याला मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये, छेडछाड करण्याच्या प्रयत्नामध्ये होते योगेश। लेदर बॉल क्रिकेटवर तितकाच चांगला वसब असलेला खेळाडू आज रबर बॉल क्रिकेटमध्येही आपल्या लेदर बॉल क्रिकेटची जी टायमिंग करायची जी पद्धत असते ती रबर बॉलमध्ये बऱ्याच वेळेला मात्र खेळाडूंच्या कामी येते, कारण ज्या वेगानं गोलंदाजी केली जाते त्या वेगानं मात्र सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती बॉल ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला मात्र तो बॉल ज्या गतीनं पुढे जातो त्याला मात्र टायमिंग जास्त करायची गरज पडते। काही वेळेला रडारमध्ये मिळालेले चेंडू आपण षटकार ठोकू शकता, परंतु वेगाने टाकलेले यॉर्कर लेंथ बॉल, वाईडिश यॉर्कर, त्यांना मात्र खेळणं थोडंसं टायमिंग करण्याच्या गोष्टीचं जास्त महत्त्व त्या ठिकाणी दिसून येतं। विवेक आपल्याला पाहायला मिळतोय, 22 धावा आतापर्यंत विवेकने खर्च केलेत। मेगा स्क्रीनवर वारंवार आम्हाला चिकन लेग पीस अर्थातच, आणि यावेळेला पुन्हा एकदा उस्मान पटेल रायगडचा टायगर ब्रँडेड बिग हिट षटकार येतोय। टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर, बार बार लगातार बॉल जाईल सीमा पार, ठोकलोय उस्मानने एक खणखणीत षटकार। आणि आमचं कॅमेरा वर्क बघा, या 70-70 स्पोर्ट्सच्या कॅमेरामनचं ही तितकंच करावं तितकं कौतुक कमी आहे। ओ हो, पुन्हा एकदा उंची तर चांगली आहे परंतु या वेळेला पडेल लांबी कमी आणि इथे मिळेल विवेक शेलारला विकेटची हमी। रायगडचा टायगर उस्मान पटेल बॅक टू द पवेलियन, षटकाराचं उत्तर विकेटने दिलंय। ईट का जवाब पत्थर से, तू शेर तो मैं सव्वा शेर, तोडीस तोड। आणि मित्रांनो आम्हाला एक बँक ऑफ इंडियाचं एटीएम कार्ड सापडलेलं आहे, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे दीपाली विठ्ठल SA, दीपाली विठ्ठल SA आहे, शॉर्ट फॉर्म मध्येच ते दिसतंय, बाकी पुढे काही लिहिलेलं आहे ते मला वाटतं पुसलं गेलंय। आणि त्यासोबतच एक विजा क्लासिक कार्ड सुद्धा आहे, आम्हाला ते मैदानामध्ये पडलेलं सापडलंय, तर ज्यांचं कोणाचं असेल आपण आपली ओळख पटवून ते कार्ड घेऊन जायचंय। चला षटकार पाहिला, विकेट पाहिली, सर्व काही पाहायला मिळालं या ओव्हरमधून। अवघ्या 2.5 चेंडूंमध्ये मात्र धावसंख्येचा आकडाही तितक्याच जलद गतीने पुढे सरकतोय। 40 धावांवर एक विकेट, अजूनही या तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे। अय्यूब शेख येतोय मैदानावर। लेजेंड ट्रॉफी, लेजेंड खेळाडू, लेजेंड मान्यवर, लेजेंड समालोचक या स्पर्धेला लाभलंय। मान्यवरांची मोठी मांदियाळी, प्रगल्भ असं व्यासपीठ, सुसज्ज असं मैदान आणि हा लाभलेला क्रिकेट वेडा प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उंची वाढवतोय, या स्पर्धेला 4 चांद लावतोय। फाईन लेगकडे जाईल हा बॉल, डिक्लेअर झोन आहे, घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी। शेवटच्या बॉलवर मात्र अतिरिक्त या ठिकाणी कोणती धाव खर्च केली नसताना आपण पाहतोय एक डिक्लेअर मध्ये जाणारा बॉल, एकच रन मात्र त्या ठिकाणी मिळाली आहे। आणि या एकेरी धावेसोबत मात्र स्कोअरकडे आपण लक्ष टाकूया। तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 14 धावा जवळपास सरासरीने धावसंख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद 41 धावांवरती, 2 षटकार या ओव्हरमधून, 2 सिंगल, 1 डॉट आणि 1 विकेट, असं मात्र या मागील ओव्हरचं विश्लेषण। विवेकने मात्र 2 वैयक्तिक षटकं हाताळली, ज्यामध्ये त्याने 14.5च्या रन रेटनं 29 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मात्र त्याने पटकावली। योगेश पवार मात्र 9 चेंडूत 22 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय, तर अयूब मात्र नुकताच मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर वैयक्तिक धावांचं खातंही त्या ठिकाणी उघडतोय। 41 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर। FM कांदारी किंग्स बँड्रा।
एका बाजूला सिल्वर स्टार भिवंडी तारिकबाई सय्यद, तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलात तर विकीजी कांदारी, अर्जुनजी कांदारी आणि यासिन शाह सर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय FM कांदारी किंग्स बँड्रा. सचिन काटकर कर्णधार आहेत. टीम मॅनेजर आपण पाहतोय ते संतोष गणपत बंड सरांना. आज आमच्यासोबत समालोचन कक्षातून आकडे तज्ञ समालोचक जयेशजी भोसले, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण समालोचक द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टे. आर्यन मला वाटतं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालंय. हे वैयक्तिक आर्यनचं दुसरं षटक आहे. लगातार 2 गोलंदाजांना 2-2 षटकं करण्याची संधी त्या कर्णधाराने दिली आहे. थोडासा वेगळा विचार केलाय. कुठेतरी या गोलंदाजांच्या ओव्हर्स कंप्लीट करून घ्यायच्या, पहिल्या 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट करायचा आणि उर्वरित 2 गोलंदाज जे आहेत ते शेवटला वापरायचे एक ओव्हर करण्यासाठी. बॉलिंग युनिटमध्ये मात्र थोडासा बदल होतोय. आर्यनचा दुसरा बॉल, या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे लिटिल वंडर क्रिकेट क्लबच्या नेट्सकडे जाताना बॉल. 1 रन मात्र नक्कीच कंप्लीट केली योगेशने. स्ट्राईक रोटेट कडून मात्र दुसऱ्या बाजूने अयूब शेख जो नुकताच नव्याने आलेला फलंदाज आहे त्याला कुठेतरी मात्र सेट होण्याची थोडीशी संधी त्या ठिकाणी योगेश पवारने देण्याचा विचार केलाय. अयूब शेख तसं बघायला गेलं तर लांबच लांबवरचे षटकार ठोकण्याची क्षमता असलेला फलंदाज, परंतु स्वतःला सेट करण्यासाठी वेळ घेतोय का स्वतःचा स्वाभाविक खेळ पहिल्या बॉलपासूनच दाखवेल. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, ही खासियत राहिली आर्यनची त्याच्या गोलंदाजीची. स्लोअर वन डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीने त्याने आतापर्यंत हाताळली आहेत. मगाशी त्याने उस्मानला सुद्धा बीट केलं, काही वेळेला योगेश पवार सुद्धा बीट झाले. हे वैयक्तिक मात्र आर्यनचं दुसरं षटक आहे. आतापर्यंत त्याने मात्र 1.5 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा बॉल यष्ट्यांच्या मधोमध सापडले आहेत आणि पंचांनी सुद्धा त्या अपीलला मान्यता दिली आहे. गोलंदाजाला न्याय मिळतोय पंचांकडून. एक बोट अस्मंताकडे. OUT आउट. बॅटर हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन. लेग स्टंपवर आदळणारा बॉल दिसून येतोय आणि त्यामुळे नक्कीच एक योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. रोशन खापणे सर यांच्या माध्यमातून दिला गेलेला हा निर्णय. अतिशय तटस्थ पंचांची भूमिका पार पाडली आहे सर्वच पंचांनी. करुणाकर कोटियन सर कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळले गेले, परंतु काही कारणास्तव आज या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. कल्याणी घोरपडे सर या स्पर्धेशी कित्येक वर्ष जुळले गेलेले आहेत. हेमंतजी कोळी यांनाही आपण गतवर्षी या स्पर्धेदरम्यान पाहिलं, तेही आज काही कारणास्तव या स्पर्धेला उपस्थित राहू शकलेले नाहीत, परंतु त्यांचं चांगलं मार्गदर्शन आणि शुभेच्छा या स्पर्धेच्या पाठीशी नक्कीच असतील. तर 42 धावांवरती मात्र दुसरा विकेट गमावला गेलाय. 3.4 चेंडूंचा हा खेळ इथे समाप्त होतोय. 0-1-0 विकेट मात्र असं या 4 बॉलचं विश्लेषण. आर्यन समोर आता मात्र फलंदाजीसाठी येतोय नवीन बॅटर. अयूबच्या विकेट नंतर सचिन काटकर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आल्या आल्या आओ देखा ना ताव और दिखा दिया गेंदबाज को आटे दाल का भाव. नावाला साजेशी अशी खेळी आज त्याने पहिल्याही मॅच मध्ये केली आणि याही मॅच मध्ये आल्या आल्याच आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि गोलंदाजाचा फेस काढलाय. आर्यनच्या 5व्या बॉलवरती डाऊन दी ग्राउंड छप्पर तोड षटकार ठोकलाय सचिन काटकरने. स्ट्रेट इनटू दी स्टँड्स. क्रॅकिंग शॉट. टीमचा कॅप्टन आहे, मोठी जबाबदारी आहे आणि ती लीलया पेलतोय या संपूर्ण दिवसासाठी. या वेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी होईल नक्कीच. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. रोशन खापणे सर एक अनुभवी पंच मागे फिरतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. या वेळेला मात्र थोडंसं डबल माइंड झाले सचिन. दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न कुठेतरी आधी करायचा मन बनवलं होतं आणि त्यानंतर मात्र जसा पिचिंग पाहिली, जसा टप्पा पाहिला तसं थोडंसं बॅकफुटवर गेले आणि त्यामुळे बीटही झाली. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 4 ची सांगता होईल. 49 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 इन दी एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक षटकार आला, एक वाईड आला, एक सिंगल आली आणि एक विकेट आणि त्यासोबत 3 निर्धाव चेंडूंसोबत आतापर्यंत या 4 षटकांचा खेळ कंप्लीट. आर्यनच्या 2 ओव्हरमधून मात्र 10च्या रन रेटनं मात्र त्यांनी गोलंदाजी केली आहे. 20 धावा खर्च केल्या आणि एक विकेट मात्र त्यांनी आतापर्यंत पटकावली आहे. तर दोन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये एक विकेट आहे. तसं पाहायला गेलं तर
विवेक शेलारने एक विकेट पटकावली, आर्यनने एक विकेट पटकावली. आता या दोन गोलंदाजांच्या 2-2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट तर झालाय, त्यामुळे आता नवीन गोलंदाजाला पाचारण करावं लागेल. सिल्वर स्टार भिवंडीकडून ओव्हर नंबर 5 कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार? योगेश पवार आपण जर पाहिलं तर 11 बॉल 23 वर फलंदाजी करतोय, म्हणजे जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने आपण त्याला फलंदाजी करताना पाहू शकाल. सचिन काटकर मात्र नुकताच मैदानात आलाय, जवळपास नाही म्हटलं तरी 300च्या स्ट्राईक रेटने तोही बॅटिंग करतोय, कारण 2 चेंडू 6 धावा 1 षटकार त्याच्याही बॅटमधून. 49 6 षटकांचा सामना, 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक. आणि बॉलिंग मार्कवरती न्यू बॉलर विशाल येतोय. विशालचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिग करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु दिशा आम्ही पाहिली थोडीशी स्क्वेअर ऑफ द विकेट जाताना. लिटिल वंडर क्रिकेट क्लबच्या नेटच्या वरून या वेळेला डिक्लेअरकडे बॉल जातोय आणि 50 अप आपण स्कोर पाहू शकाल. 51 धावा. पहिला चेंडू बराच आखूड टप्प्याचा होता, लेंथमध्ये मात्र कुठेतरी नियंत्रण आणावं लागेल विशालला सुद्धा, कारण योगेश पवार सारख्या फलंदाजासमोर आपण बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी कराल तर पुल करण्यात हुक करण्यात महारत हासिल आहे या फलंदाजाला, त्यामुळे थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल. पुन्हा एकदा मात्र बॅक ऑफ द लेंथ, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, मिड विकेटकडे मात्र ड्राईव्ह केलाय. बॅटचा फेस थोडासा खालीच ठेवला, रिस्क उचलायचा प्रयत्न नव्हता यावेळेला योगेशचा. जमिनी लगत बॉल जातोय मिड विकेट कडून, 1 धाव मात्र तोपर्यंत योगेशने कंप्लीट केली आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. चर्चा आपण करत होतो या स्पर्धेच्या सर्व पुरस्कर्त्यांची, बक्षीसदात्यांची, पाठीराख्यांची, आधारस्तंभांची, या स्पर्धेच्या हितचिंतकांची. तर त्यामध्ये आपण नाव घेऊ शकाल हेमंतजी बनियाल, धमाका क्रिकेट क्लब दिल्ली. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा बीट होईल सचिन काटकर, 1 षटकार, परंतु त्यानंतर कोणतीही धाव त्याला घेता आलेली नाहीये. 2 निर्धाव चेंडू त्याच्या समोर गोलंदाजांनी हाताळलेत. 3 चेंडूंचा सामना केलाय, परंतु 1 षटकार त्याने ठोकलाय. त्याचबरोबर अमरजी परुळेकर, ताई पॅकर्स क्रिकेट पटलावरील एक नावाजलेला संघ आहे, त्या संघाचे सर्व आहेत अमरजी. त्यांचाही मात्र खूप खूप धन्यवाद या स्पर्धेदरम्यान आम्ही व्यक्त करतोय. गुरुनाथजी सामंत, साई भक्त आपल्या व्यासपीठावरती, ज्यांच्या शुभ हस्ते मगाशी काही सन्मानही केले गेले. सन इम्पॅक्ट्स, भोसले पॅन्थर्स, आयुष प्रशांत भोसले, HB स्पोर्ट्स सर्व खेळाडूंसाठी जी कॅप आहे. चला रिव्ह्यूची मागणी केली आहे. हॅलो, आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत आम्हा सर्वांचे लाडके घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि घाटकोपरच्या कबड्डीला म्हणजे प्रो कबड्डीनंतर सर्वात मोठी कबड्डी लीग याच मैदानामध्ये घाटकोपर प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरवली गेली. त्याचे सर्व आपला माणूस निलेश दादा जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्याचबरोबरने शिवसेना शाखा प्रमुख बाळूदादा काकडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या दोघांचंही आम्ही अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करत आहोत हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवरांचं स्वागत असेल. आणि दरम्यान तिसऱ्या अंपायर्स कडून मात्र टीव्ही अंपायर कडून त्याची पडताळणी होते, रेफरल रिव्ह्यू घेतला गेलाय. तोपर्यंत आपण आपल्या सर्व पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करू. HB स्पोर्ट्स जे नाव आपण ऐकत आलेलो आहोत दिवसभरामध्ये, त्याचबरोबर दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली, सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे, 7 स्टार डिजिटल नरेसाहेब, त्याचबरोबर सारा स्मॅशर्स, विजयजी कासेकर, पार्थ स्पोर्ट्सकडून सतीशजी देवकर साहेब, म्हात्रेंचा महाराजा अर्थात डोंगरीहून आज मुंबईच्या डोंगरी परिसरातील प्रशांतजी म्हात्रे सर हे एक स्वतः उत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव कालावधीमध्ये घरगुती गणेशोत्सवामध्ये ज्यांनी खूप सारी बक्षीसही मिळवली आणि ज्यांचं स्वतः क्रिकेटवर खूप जास्त प्रेम आहे असे प्रशांतजी म्हात्रे. त्याचबरोबर भटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, मुंबई ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन, विजयजी भोर, त्याचबरोबर रितेशजी वालावलकर आणि एकनाथजी फाफळे. आणि मित्रांनो, लीगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आक्षेप जरूर घेतला गेला, परंतु तिसऱ्या पंचांकडून दूध का दूध आणि पाणी का पाणी, कारण ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेचं लाईव्ह अँड एक्सक्लुसिव्ह प्रक्षेपण बघतोय, अगदी विविध अँगल्सने, विविध 3 कॅमेऱ्याशी, जवळपास मला वाटतं
5 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांकडे सुद्धा आपण लक्ष वेधूया सर्व प्रेक्षकांचं. दरम्यान या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, उंची चांगली गाठतोय विकेट किपर. स्वतः गोलंदाजी केल्यानंतर मात्र विकेट किपरला हा झेल टिपण्याचा प्रयत्न करावा लागला. अप्रतिम झेल तिकडे विकेट किपरच्या माध्यमातून टिपला गेला आणि आणखीन एका विकेटचं पतन मात्र होताना सचिन काटकर सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावला गेलाय तो विशालच्या माध्यमातून. कमबॅक करून दिला एक प्रकारे म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर खोऱ्यानं धावा फलंदाजांनी घेतल्या, परंतु या ओव्हरमधून विशालने 5 चेंडू हाताळले, अवघ्या 3 धावा खर्च करत 1 विकेट सुद्धा त्याने आता नुकतीच पटकावली आहे. त्यामुळे काबिले तारीफ गोलंदाजी म्हणावी लागेल ती विशाल याची. योगेश पवार अजूनही मात्र मैदानावरती 200च्या स्ट्राईक रेटनं आपल्या फलंदाजीचा दबदबा त्याने कायम ठेवलाय. 13 बॉल आणि 26 धावांवर वैयक्तिक अजूनही तो मैदानावरती आहे, परंतु त्याच्या साथीदार फलंदाजांना मैदानात थांबता येत नाहीये. सचिन काटकर नुकताच बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र मॅन फ्रॉम पारगाव आकाश गणपत तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी. करंट रन रेट जर आपण पाहिलात तर 10.76च्या सरासरीने हे धावफलक आतापर्यंत पुढे सरकले. अजूनही काही चेंडू या इनिंग मधली शिल्लक. बराच खराब बॉल पाहायला मिळतोय, अगदी अर्ध्या विकेटवरती अर्ध्या खेळपट्टीवरती टाकला गेलेला हा बॉल. पंचांना मात्र त्यासाठी कोणताही पर्याय नव्हता. कल्याणी घोरपडे सरांनी मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत व्हाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखिका प्राजक्ताताईंपर्यंत पोहोचवलाय. 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या स्थितीला मात्र आपण पाहू शकाल FM कांदारी किंग्स बांद्रा संघाच्या खात्यामध्ये. चेक चेक चेक. तसेच या ठिकाणी आमचे मित्र आणि माणिकलाल स्पर्धेचे खूप जुने ऑर्गनायझर प्रकाशजी डेबे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. उपशाखा प्रमुख, क्या बात आहे. स्विंग अँड मिस, जबरदस्त बॉल आणि त्या बॉल सोबत मात्र डॉट बॉलने होईल ओव्हर नंबर 5 ची सांगता. हलकासा स्विंग ही पाहायला मिळाला या बॉलमध्ये ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. मात्र ज्या वेळेला आम्ही चेंडू पाहिला 53 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात FM कांदारी किंग्स बँड्रा. योगेश पवार 14 चेंडूत 26, आकाश तारेकर अजूनही खातं उघडू शकलेले नाहीयेत. 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. शेवटचं षटक अजूनही मात्र फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये या डेथ ओव्हरमध्ये मात्र आता फलंदाजांना हात खोलावेच लागतील, कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाहीये. जर एक मोठी धावसंख्या, एक भक्कम धावसंख्या तुम्हाला उभारायची असेल ना, तर या शेवटच्या ओव्हरमधून जास्तीच्या धावा, अधिकच्या धावा ज्या आहेत त्या तुम्हाला गोळा कराव्याच लागतील. चला आता थोडंसं स्पीडअप घ्या सिल्वर स्टार भिवंडी. कोणाच्या हातामध्ये असेल शेवटची ओव्हर, थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी सिल्वर स्टार भिवंडी संघाकडून जरूर केला गेला. पहिली 2 षटकं विवेक शिलारनं हाताळली, तदनंतर आर्यनच्या हातामध्ये 2 ओव्हर सोपवल्या गेल्या. विशालने नुकतंच 1 षटक हाताळलं आणि आता मात्र बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना अर्जुन बांगर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरसाठी या स्लॉग ओव्हरचा खेळ घेऊन तो आलाय. वॉर्मअप मात्र त्या ठिकाणी केलं गेलंय अर्जुनच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी मात्र ऑन स्ट्राईक योगेश पवार. सुरुवातीपासून संघर्ष केलाय, चांगली बॅटिंग आज पाहायला मिळाली योगेशकडून. 200च्या स्ट्राईक रेटने आत्तापर्यंत तो स्ट्राईक रेट मात्र तरी त्यांनी कायम ठेवलाय आणि इथून पुढे या 6 बॉलसाठी मात्र त्यांची बॅटिंग कशी असेल हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल, कारण शेवटचा षटकाचा खेळ आहे. आणि शेवटच्या षटकात आता मात्र मगाशी जसं आपण चर्चा करत होतो ती चर्चा अर्धवट राहून गेली. योगेश पवारची बॅटिंग ही समुद्रांच्या लाटांसारखी, ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्याला पायाला प्रेमाने स्पर्श करतात ना, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता असते. अशीच काहीशी योगेश पवारची बॅटिंग राहिली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये. सिंगल डबल्स धावा आणि त्यामध्ये चौकार षटकारांची बरसात सुद्धा आपण त्यांच्या बॅटिंग मधून पाहिली आहे. पहिला बॉल थोडासा अंगावर येत असताना त्याला मात्र शिंगावर घेतलं आणि फाईन लेग गोशांकी क्षेत्रामध्ये मात्र योगेश पवारनं पाठवलं. एकेरी धाबेने मात्र स्कोर पुढे सरकेल 54 धावांवर. आत्मविश्वास दिसलाय आज योगेश पवारच्या बॅटिंग मधून. सुरुवातीच्या मॅच मध्ये आपण जसं पाहिलं की थोडेसे लवकर आउट होऊन माघारी परतले, खास कामगिरी करता आली नाही, परंतु या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करायचं हा मात्र मानस करूनच आज मैदानात आले होते. आणि या वेळेला बघा 1 2 3 4 वेळेला मात्र स्टंप उडून मात्र पाठीमागे जातोय. यष्ट्यांचा मात्र वेध घेतलाय गोलंदाजाने. शेवट या ठिकाणी मात्र झालाय तो योगेश पवारच्या फलंदाजीचा. एक वेगवान, तेज तर्रार, भन्नाट वेग धारण केलेला बॉल आणि लेग स्टिकचा वेध घेणारा हा चेंडू.
मोठी विकेट मिळाली आहे. बडी मछली जाल में फसती हुई. आनंद तर नक्कीच असेल गोलंदाजाला. अर्जुन बांगरने पटकावली आहे योगेश पवारची विकेट. हलकासा स्विंग बॉल झालाय, बॅटन पॅड मधून निघालाय आणि लेग स्टंप वर जाऊन आदळलाय. बऱ्याच कोलांट्या उड्या मारल्या यष्ट्यांनी. इतका वेग पाहायला मिळाला या गोलंदाजीतून. जितके मागे स्टंप्स गेले त्यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की काय वेग होता या चेंडूमध्ये. गोलंदाज मात्र वेगावर स्वार झालाय आज. अर्जुन बांगरने पटकावली नुकतीच एक विकेट. 4 गडी बाद 54 वरती. 4 चेंडूंचा खेळ आता मात्र शेवटचा शिल्लक राहिलाय या डावातून. निसर्गरम्य वातावरण आपण पाहू शकाल. आणि मी आपल्या सर्व आलेल्या खेळाडू मित्रांना आणि प्रेक्षकांना एक विशेष विनंती करेन की आपण आपल्या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच बघा एक छोटीशी पोलीस चौकी आहे. आपण त्यांच्या समोर कोणीही बाईक पार्क करू नका. तिथे ज्यांचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा ठेवा आणि आपल्या मैदानातही येण्या जाण्याचा मार्ग आणि आजूबाजूच्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही किंवा वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आपण सर्व प्रेक्षक आणि खेळाडू मित्रांनी दक्षता घ्या. दरम्यान तिसऱ्या धावेचाही यशस्वी प्रयत्न आपण पूर्ण झालेला पहिल्या मैदानावर. 57 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. स्कोर कार्डवर 4 गडी बाद झालेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. दीप आणि आकाशकडून मात्र अपेक्षा आहेत प्रेक्षकांना सुद्धा. आकाश तारेकरला आपल्या नावाची चर्चा आतापर्यंत बऱ्याचदा करताना पाहिलं, परंतु आजचा दिवस आकाशसाठी काही खास राहिला नाहीये. लिजंड ट्रॉफीच्या माध्यमातून संधी कमी मिळाली, परंतु त्या कमी संधीमध्ये पण तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचंय. लोअर फुल टॉस. या वेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह होता. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्नही केला गेला, परंतु लॉंग ऑफ वरती आणि या वेळेला बॉल गॅदर करण्यामध्ये मिस्टेक केली आहे. कलेक्शन मध्ये चुकी करतोय. त्यामुळे एकेरी धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये, परावर्तित करण्यामध्ये मात्र कुठेतरी फलंदाज यशस्वी राहिले. चोरट्या धावा म्हणाव्या लागतील. याही धावा खूप महत्वाच्या असू शकतील. क्रिकेटच्या पटलावरती एकेका धावेला खूप मोठं महत्व आहे आणि त्या एका धावेचं महत्व आपल्याला त्यावेळेला कळतं ज्या वेळेला कंपल्सरी चेसचा रूल असतो आणि सेकंड बॅटिंग करत असताना आपल्या टीमचा स्कोर लेवल झालेला असतो. त्यामुळे राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि ते सांगत असतानाच मात्र आकाश गणपत तारेकर मॅन फ्रॉम पारगाव यांच्या बॅटमधून आलाय घणाघाती प्रहार. बॉल जाईल सीमा पार. येतोय खणखण. 2च धावा. माफ करा, चुकीची दुरुस्ती. एक प्रकारे थोड्या वेळासाठी असं वाटलं की बॉल गार्डनच्या दिशेने जातोय की काय, परंतु एक बिग हिट होता. प्रयत्न चांगला केलाय. 2 धावांवर समाधानी राहावं लागतंय. 61 धावा. डिक्लेअर झोन आहेत काही ठिकाणी. ऐसे बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. 61 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पाहूया काय घडेल शेवटच्या बॉलवरती. आकाश तारेकर प्रयत्न तर चांगले करतोय त्या ठिकाणी धावा जमवण्यासाठी. संघर्ष हेच जीवन मित्रा. जो थांबला तो संपला. $61 for the 4. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मगाशी राहुलने ज्या प्रकारे हा फटका ठोकला होता तशाच पद्धतीचा फटका या वेळेला येतोय. आकाशच्या बॅटमधून एक फ्लॅट शॉट डीप पॉइंट बाउंड्री लाईन वरून हा षटकार ठोकलाय आकाशने. थोडंसं शफल झाले होते. ऑफस्टम्पच्या बाहेर आपटण्याचा चेंडूला प्रयत्न केला गेला. अप्परकटच्या फटक्यासोबत मात्र बॅकवर्ड पॉइंट वरून 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चांगली जागा शोधली आणि प्रेक्षकांमध्ये चेंडूला डिस्पॅच केलं आकाशने. षटकारासोबत मात्र होते या पहिल्या डावाची सुरुवात आणि समाप्तीही. आपण जसं पाहिलं होतं की आकाश यांनी मात्र हा षटकार ठोकला, त्यानंतर धावसंख्येत एक मोठा बदल घडला आणि इथून पुढे एकूण स्कोर जर पाहिला तर 68 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चेक. तर आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती असेल गुरुबाई सामंत, शेखर काका पेडणेकर आपण यायचंय. शेखर पेडणेकर सर आपण आणि गुरुबाईंनी दोघांनी यायचंय. आपण काही सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी निलेश दादा जंगम यांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
आपला माणूस म्हणून निलेश दादांची ओळख आहे आणि अगदी लिटिल वंडर क्रिकेट क्लब असू देत किंवा नेहमीच त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेल्यानंतर आपल्याला मदतीसाठी तत्पर असतात असे निलेश दादा जंगम, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुंबईतील सर्वात मोठ्या कबड्डी स्पर्धेचे आयोजक देखील, मुख्य आयोजक म्हणेल मी, निलेश दादा जंगम यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय दादांचा. घाटकोपर प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आपला माणूस, त्याचबरोबरीने शाखा प्रमुख बाळासाहेब काकडे, आपलाही एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाखा प्रमुख काकडे साहेबांचा, बाळूदादा काकडे यांचा सन्मान केला जातोय. गुरुबाई सामंत, शेखर पेडणेकर सर यांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. डॅशिंग शाखा प्रमुख म्हणून ओळख आहे बाळूदादांची. आणि त्याचबरोबर आमचे मित्र आणि उपशाखा प्रमुख आणि माणिकलालच्या क्रिकेटच्या वैभवात भर घालणारी स्पर्धा ज्यांनी कित्येक वर्ष भरवली असे आमचे मित्र प्रकाश ढेबे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. शेखर पेडणेकर सर, अध्यक्ष अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबरीने भटवाडी साई दर्शन संस्था, गुरुबाई सामंत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. भाई आपणास विनंती आहे आपण देखील यायचे. भाई चव्हाण, निवृत्त पोलीस अधिकारी भाई चव्हाण यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. चला मॅच सुरुवात करायची आहे. हा नक्कीच भाई आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात, तुम्ही भरवा मी आहे असे बाई यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. तर बाई चव्हाण यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. धन्यवाद आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. नक्कीच 68 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात होईल, मायक्रोफोनवर मात्र आपल्यासोबत या नवीन डावासाठी जुळले जातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आपल्या सर्वांचे लाडके समालोचक अर्थातच चंद्रकांत शेट्टे सर, अर्थात चंदू सरांना मी मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय. आणि मित्रांनो, बँक ऑफ इंडियाचं हे ATM कार्ड कोणाचं तरी हरवलेलं आम्हाला मैदानामध्ये मगाशी सापडलं होतं. ATM कार्डवरती नाव लिहिलेलं आहे दीपाली विठ्ठल SA असं हे नाव लिहिलेलं आहे. त्यासोबत मात्र बँक ऑफ इंडियाचं एक विजा क्लासिक कार्ड सुद्धा आहे. तर ज्यांचं कोणाचं असेल आपली ओळख पटवून आपण लवकरात लवकर आपण आमच्या समालोचन कक्षामधून ते ATM कार्ड आणि विजा कार्ड जे आहे ते घेऊन जायचंय. तर मायक्रोफोनवर आवाजात मात्र बदल होईल. चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत या नवीन डावासाठी जुळले जातील. धन्यवाद. पोलीस चौकीजवळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी छोटीशी पोलीस बीट आहे, तिथे आपण ज्याने कोणी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क केलेली असतील तर आपल्या प्रेक्षकांपैकी खेळाडू मित्रांना आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय की त्वरित जा आणि लवकरात लवकर आपण त्या पोलीस चौकीच्या समोरून आपली 2 व्हीलर वाहनं जी आहेत ती हलवा, तिथून पार्किंग केलेली असाल. अन्यथा मग पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर आपल्याला फाईन मारला गेला तर त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाइम लीजेंड ट्रॉफीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज अंतिम दिवस आणि महत्त्वाची मॅच सुरू आहे. त्याचबरोबर 70 स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. तारीफ सय्यद आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगले काम करते. आणि आपल्याला जर हे लाईव्ह कव्हरेज आणि या 70 स्पोर्ट्सवरील येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा पाहिजे असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि 70 फॅमिलीमध्ये सामील व्हा. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सलामीची जोडी. चला मॅच सुरू करायची. कोणताही विलंब करू नका, मॅच सुरू करा. कारण यानंतर एक मॅच आणि त्यानंतर 2 इनिंगची फायनल आहे. आणि फायनल मॅच 5 वाजेपर्यंत तरी चालू होणं अपेक्षित आहे. 4:30 माफ करा, 4:30 पर्यंत तरी चालू होणं अपेक्षित आहे. माझी भटवाडी ज्या मैदानातून आमच्या क्रिकेटचा श्रीगणेशा झाला आणि इथे उपस्थित असणाऱ्या असंख्य क्रिकेट प्रेमींनी, क्रिकेट खेळाडूंनी आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या मॅचेस या मैदानात खेळल्या. असं हे घाटकोपर भटवाडीचं दत्ताजी साळवी क्रीडांगण, ज्याला 2 नंबर शाळेचं मैदान सुद्धा म्हणतात, आज त्या ठिकाणी सुरू असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 9वं पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं आणि 9व्या पर्वातील चला मॅच सुरू करायची आहे. पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. पवन केने आकाश जांगीड जोडी दाखल झाली आहे. चला सर, स्ट्राईकवर जर पाहिलं तर घाटकोपरची रन मशीन आकाश जांगीड यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजीसाठी रफ्तार का राजा, वेगाचा बादशहा, संगमनेर एक्सप्रेस, नगर जिल्हा संगमनेर तालुका आणि गाव निमोन सिब्बान शेख बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
समोर आकाश, पहिलाच बॉल लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. पहिल्याच बॉलवर विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 68 धावांचं 6 षटकं आणि 6 षटकांमध्ये 68 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. म्हणजे समोरच्या ऑफिसवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहेत, स्टेडियमवर प्रेक्षक आहेत आणि स्टेजच्या मुख्य विकेटच्या पाठीमागे देखील खूप सारे प्रेक्षक आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि मैदानाच्या चौभोवताली देखील प्रेक्षक आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. यावेळेला लोअर फुल टॉस स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु बॉलने घेतली अतिरिक्त उसळी आणि आकाश यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषा पार जाईल. 4. यस, पवन केने यांच्या बॅटमधून स्ट्रोक येतोय. पवन केने सध्या चर्चेत आहे. पवन केने एक स्टायलिश आयकॉन म्हणून देखील सध्या ओळख आहे भारतभर पवन केने यांची आणि त्यांचा खेळही तेवढा जबरदस्त आहे. हो, इकडे सिब्बांचा वेग बोलला. या अगोदरच्या बॉलवर जरी चौकार आला असेल परंतु सिब्बांनी कमबॅक केलंय. 68 धावा करायच्या निर्धारित 6 ओव्हरमध्ये आणि हीच या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. जास्तीत जास्त षटकांचे सामने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अपेक्षित आहे आपल्याला एक 4-4.5च्या पर्यंत तरी फायनल मॅच आपल्याला सुरू करायची, याची नोंद सगळ्यांनी घ्या. हो, याही वेळेला एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वर. लेगबायची धाव येईल. आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार आहे. यावेळेला पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होईल. थोडासा वाईडिश मिडॉनच्या दिशेने बॉल गेला आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते. आता 7 धावा धाव फलकावर. लिजंड ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील असणारी ही भटवाडी, मध्यमवर्गीयांचा असणारा हा सर्व परिसर आणि प्रामुख्याने मराठी माणसाचा असणारा हा परिसर. हो, याही वेळेला सिब्बान जबरदस्त गोलंदाजी करतायत परंतु एक धाव लेगबायची मिळेल. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे सिब्बानने. पहिल्या ओव्हरमध्ये जरी विकेट नसेल आली, धावा केवळ 8 खर्च केल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 5 ओव्हर आणि धावा करायच्या आहेत त्या 60 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पवन केने आणि आकाश जांगीड बॅटिंगसाठी मैदानात आहेत. सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण FM गांधारी किंग्स, अर्जुन गांधारी, विकी गांधारी, यासिन शहा अँड कंपनी, FM गांधारी या टीमला आपण या ठिकाणी पाहतोय. कालच जर पाहिलं तर पुण्याला 1 लाखाची स्पर्धा या टीमने जिंकली आहे. दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार संघाने देखील स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावलाय या हंगामामध्ये. मग मान्सून ब्लास्ट पासून जर सुरुवात केली, जोविलीकर, करंडक असेल, विविध स्पर्धा या टीमने जिंकल्या. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. बॉल फिरलाय देखील आहे आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित यादव यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. मुंबईचा एक युवा गोलंदाज आहे, फिरकीपटू आहे. लहान वयातच ISPL सारखी टुर्नामेंट देखील खेळायला मिळाली या गोलंदाजाला, किंवा त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि तिथपर्यंत पोहोचला देखील. यानंतर सज्ज राहायचे भांडूप स्ट्रायकर आणि त्याचबरोबरीने अंतिम फेरीत दाखल झालेला संघ आपण देखील आल्याची नोंद द्यायची आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे रोहितच्या जाळ्यात. हो, मोठा मासा अडकलाय. एक महत्वाची विकेट आली आहे. आकाश जांगीडला माघारी परतावं लागतंय. रोहित यादव आपल्या फिरकीची जादू दाखवतोय. फ्लाइट जास्त दिली होती या बॉलला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मोठा फटका कव्हर पॉइंटला खेळण्याच्या प्रयत्नात विकेट आली आहे आणि एक चांगली कॅच देखील त्या ठिकाणी पकडली गेली.
दीप होते त्या ठिकाणी. दीपने मात्र एक चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली गेली. काही यंगस्टर्स या टीममध्ये, मुजम्मिल सारखा यंगस्टर या टीममध्ये पाहायला मिळतोय. या टीममध्ये रोहित पाहायला मिळत आहेत, दीप पाहायला मिळत आहेत. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर संतोष बंड युवा खेळाडूंना सातत्याने संधी देत आहेत. यावर्षी जर पाहिलं तर त्या युवा खेळाडूंमध्ये अनुभवी खेळाडूंची देखील जोड लाभताना पाहायला मिळाली पावसाळ्यामध्ये. मग उस्मान पटेल असतील, आकाश तारेकर असतील, योगेश पवार असतील आणि मयूर वाघमारे असतील. ही टीम जर पाहिलं तर हळूहळू मात्र जसजसा पावसाळी क्रिकेटचा हंगाम पुढे जाऊ लागला ही टीम आता बनू लागली आहे. आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार नो डाऊट यावर्षीच्या सर्वात जास्त स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे, संघांपैकी एक आहे. त्यामुळे ही मॅच देखील चांगली होईल. दुसऱ्या डावामध्ये रोहित बॉलिंगसाठी पुन्हा एकदा, बॅटिंगसाठी विवेक शेलार, मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हा इकडे आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत थोडंसं पाठीमागे जायचंय. सिल्वर स्टार आपण देखील थोडंसं पाठीमागे बसायचंय. आपण देखील प्लेयर देखील थोडंसं पाठीमागेच बसा. आपण या व्यासपीठावरती एक विशेष सन्मान करतो आहोत. सारा स्मॅशर बटवाडीतील विराजी दंगेकर यांच्या माध्यमातून आणि सारा स्मॅशर यांच्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. या मुंबई भूषण पुरस्काराने, जुन्नर भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे समालोचक आणि तथा जीवन गौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं कालच्या दिवशी आदरणीय रणजितजी पिल्लई साहेब यांच्या माध्यमातून असे आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा एक विशेष सन्मान सारा स्मॅशर भटवाडी या टीमच्या माध्यमातून करण्यात येत असताना लीगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. सारा स्मॅशर या टीमच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आदरणीय चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सरांचा करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज डाव्या यष्टीवरती खुलवर टप्प्याचा हा बॉल डावी यष्टी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येते. वाईट +1 अशा रन्स इथे प्राप्त होतील. त्या 2 अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. या आपण पुन्हा एकदा आवाजाकडे आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील सारा स्मॅशर टीमचे सर्वेसर्वा विराजी मुणगेकर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सारा स्मॅशर टीमचे सर्वेसर्वा ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेतले, दुहेरीसाठी पलटला होता विवेक. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. आकाश जहांगीर बाद झालाय. आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिला सिब्बान. रोहितने विकेट मिळवली. या आपण पुन्हा एकदा ज्या आवाजाचा गोडवा नेहमीच आपल्याला भुरळ पाडतो आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. चला जावेत मॅचच्या दिशेने. धन्यवाद. सारा स्मॅशर संपूर्ण भटवाडी अंडरआर्म क्रिकेटमधील टॉप टीम आहे सारा स्मॅशर आणि त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत विराज मुणगेकर आणि संपूर्ण टीम. तर आणखीन एक विकेट आलेली आहे या ठिकाणी. मॅच तसं पाहिलं तर मोठी नाही आहे परंतु हळूहळू चुरशीची होते आणि प्रेक्षकांना चुरस पाहिजे. त्यामुळे प्रेक्षक आवर्जून या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि इकडे विकेट येते पवन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विवेक शेलार यांच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी ताळमेळ नव्हता आणि त्यामुळे विकेट येताना पाहायला मिळाली आहे. दुसरी विकेट आली आहे.
या बेलाखू टप्प्याचा बॉल होता, हवाई हल्ला केलाय, फटका फसला, बॉल हवेत आहे आणि मुजम्मिल त्या ठिकाणी आलेत. रोहित यादवच्या फिरकीच्या जाळ्यात आणखीन एक विकेट येते, आणखीन एक खेळाडू माघारी, पवन केने आउट होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते, कारण 13 रन झालेले आहेत. दुसरी ओव्हर सुरू आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 68 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 55 धावांची आवश्यकता. नामवंत कबड्डीपटू शेखर नाईक, मुंबई उपनगर जिल्ह्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व खुल्या गटात केलंय, ते देखील उपस्थित आहेत. शेखर नाईक पंचवटी. तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी रोहित यादवच्या बॉलिंगचे जलवे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र बॉल हवेत आहे आणि ओ आणखीन एक विकेट. रोहितने काय बॉलिंग केली आहे. मॅच संपलेली नाहीये. 4 विकेट मात्र माघारी परतलेल्या आहेत. 13 धावांवर हा चौथा धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. FM गांधारी किंग आतापर्यंत चांगली कामगिरी होताना पाहायला मिळालेली आहे, परंतु आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बबाडीचे सूरज केणे आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर विनीत माळी आहे, दारुण मदार या दोघांवर आहे. चला मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज, सगळ्यांना विनंती आहे. मॅच सुरू करा. सिब्बान पुन्हा एकदा बॅटिंग बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. विनीत माळी 55 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरमध्ये 55 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सिब्बान विनीत साठी हो हो हेलिकॉप्टर उडवला समोर, परंतु थेट हातात जाईल. सिब्बान फटका चांगला होता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकच होते आणि माघारी परतावा लागतंय. 5व्या फलंदाजाला 5वा धक्का मात्र या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल भांडूप स्ट्रायकर, आपल्याला दिलेले किट्स परिधान करून आपण रेडी राहायचं खेळण्याच्या दृष्टीने. प्रितेश येतात बॅटिंग करण्यासाठी. दापोडीचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रितेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु त्यासाठी एक पार्टनरशिप आणि काही आत्मविश्वास देणारे फटके या ठिकाणी यावे लागतील, कारण समोर जर पाहिलं तर सिब्बान सारखा गोलंदाज संधी देत नाहीये. रोहित यादवची फिरकी देखील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर 3री सुरू आहे आणि धावसंख्या 13 झाली आहे, परंतु पाहूयात प्रितेशकडे क्षमता आहे आणि आज स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी आली आहे प्रितेशला. प्रितेश पाटील समोर जर पाहिलं तर वेगाचा बादशाह सिब्बान. प्रितेशला देखील आपलं टॅलेंट आज दाखवायचं आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धावफलकावर 5 विकेट माघारी परतलेले आहेत. सूरज केने प्रितेश या वेळेला भरपूर वेगातील बॉल, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 15 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची देखील गर्दी आणि ही मॅच जास्तीत जास्त जवळून आपल्याला कशी पाहायला मिळेल याकरता प्रेक्षकांनी विकेटच्या मागे देखील गर्दी केली आहे, तशी स्टेडियम मध्ये गर्दी आहे.
यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि तोपर्यंत जर पाहिलं तर जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि धाव संख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. 5 विकेट माघारी परतल्यानंतर धावा कराव्या लागतील. सदानंद पुजारी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. पुजारी टायगरचे सर्वे सर्वा सदानंद अण्णा पुजारी अण्णा या, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पुजारी टायगर्स पुन्हा एकदा सिब्बान शेख समोर जर पाहिलं तर प्रितेश मोठे स्ट्रोक आता खेळायचे आहेत. ओहो यॉर्क जबरदस्त दांडी 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 गुल रफ्तार का राजा सिब्बान. क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं. सोळा धावांवर 6वी विकेट माघारी परतलेली आहे. आकाश जांगीडचं लवकर माघारी परतणं या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा फटका देऊन गेलेला आहे, परंतु आता इतर फलंदाजांना कामगिरी करावी लागणार आहे. आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. अर्जुन वसिटा आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर बदलापूर या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली होती अर्जुन वसिटाने, परंतु आता सूरज केनेच्या साथीला ती कामगिरी करावी लागणार आहे. चला चला थोडीशी घाई करायची आहे. बंडू स्ट्रायकर कॅप्टन स्टेजवर थांबायचं आहे. हा स्टेजवर या कॅप्टन. सिब्बान पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सूरज प्रयत्न करावे लागतील आपल्या टीमसाठी. या वेळेला वेगात परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला या बॉलला. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाले. ओव्हर जर हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर क्षमता आहे यांच्याकडे, आज ते प्रयत्न करावे लागतील. आणि धाव संख्या झाली ती आता 19, म्हणजे 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर बाकी आहे. 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 4 विकेट बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजून 49, 18 बॉल 49, 18 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आहे. निलेश गलांडे यस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आम्ही करू. निलेश गलांडे यांच्या वतीने देखील सगळ्या संघांना शुभेच्छा असतील. रोहित यादव फिरकीपटू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, वळतोय, पाठीमागे जातोय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल गरकन वळलाय. टॅलेंट आहे या गुणवान फिरकीपटूकडे, परंतु प्रयत्न आता फलंदाजांना करायचे आणि त्यासाठी अर्जुन वसिटा, अर्जुनला ते प्रयत्न करावे लागतील. ठाण्याची स्पर्धा असेल, बदलापूरची गाजवली होती अर्जुनने, परंतु इकडे फिरकीची जादू या ठिकाणी पाहायला मिळते. ती मध्ये रोहित यांची. ओव्हर नंबर 4 सध्या सुरू आहे आणि गोलंदाज जर पाहिलं तर इकडे हवी होत आहेत. 3ही बॉल जबरदस्त टाकलेले आहेत. थोडंसं बॅकफुटला पाठवलं इकडे सिल्वर स्टारला, परंतु प्रयत्न करावे लागतील. तरी सुद्धा मॅच संपलेली नाहीये.
49 अजूनही करायच्या आहेत. 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉल 49. क्रिकेट प्रेमी घाटकोपरचे रतन सिंग. आणखीन एक बॉल फिरवलाय. चार चेंडू टाकलेत, एकही धाव दिली गेलेली नाहीये. 3 विकेट घेतल्यात, केवळ 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रोहित यादव. परंतु यावेळेला बॉल खेळला जातोय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल खेळलाय. एक धाव तिकडे मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आणि बॉल जर पाहिलं तर बाकी आहे ते 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 48 धावांची आवश्यकता म्हणजे 13 पैकी 8 बाहेर मारायचे, अशक्य सुद्धा नाहीये. सूरज केने यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि उस्मान पटेल विकेट नंबर 4 रोहित यादवच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळत आहे. 2 ओव्हर टाकल्या, 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि 4 विकेट. बॉलरसाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अंडर 19 कॅटेगरी मधून या वर्षी ISPL खेळला होता हा बॉलर, परंतु 12 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, अशक्य असं क्रिकेटच्या खेळात काही नसतं. आदेश, सर्वच क्रिकेट प्रेमींचा मी हार्दिक स्वागत करू. प्रत्येक जण, दीपूबाई नारळ फोडीमध्ये भटवाडीची आपण नक्कीच नंबर मिळवला होता भटवाडीसाठी. धनंजय सर असतील, आमचे निलेश गलांडे असतील, ते सुद्धा आवर्जून उपस्थित राहिलेत. जिशान येतात बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता धावांची आवश्यकता आहे 48. मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु संपलेली नाही. वेगात बॉल आणि एवढ्या वेगात की हाताने नाही पायाने अडवण्याचा प्रयत्न तिकडे झाला, परंतु 2 धावा आलेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 46. जिशान, कुरार मालाड एक्सप्रेस. जिशान बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारा बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणखीन एक वेगवान बॉल. दोन पायाच्या मधोमध मात्र वेगात चेंडू निघून गेलाय. आश्चर्यचकित उस्मान सुद्धा झाले की बोल्ड नाही झालाय. चांगली गोलंदाजी राहिली. मग रोहित यादव असतील, शिबान शेख असतील, या दोघांनी चांगली कामगिरी केली. आणि आता जिशान यांना पाहतोय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 8 येताना पाहायला मिळते. जिशान पुन्हा एकदा 8 विकेट माघारी परतलेले आहेत. यानंतर सेमीफायनलची मॅच होईल. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विकेट नंबर 9 त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 23 धावांवर 9वा धक्का बसलाय.
डेकोरेटर रितेश संपर्क साधा. यस, 9 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आर्यनला मात्र बॅटिंग करताना बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळत आहे. चांगली टीम आहे, यावर्षी चांगल्या फॉर्मात आहे, परंतु या मॅचमध्ये मात्र बॅकफुटला गेलेत. यावेळेला बॉल हवेत आणि ऑल आउट होते या ठिकाणी टीम. आणि या मॅचमध्ये मात्र FM कांधारी किंग जबरदस्त विजय साकार करताना पाहायला मिळाले. काय जबरदस्त क्रिकेट खेळलाय. बॉलर्सने देखील तेवढी चांगली कामगिरी केली आणि बॅटर्सने देखील तेवढी चांगली कामगिरी केली आणि या मॅचला जिंकत असताना सेमीफायनल गाठली आहे FM कांधारी किंग, अर्जुन कांधारी, विकी कांधारी, यासिन शहा आणि कंपनी. चला, विनंती असेल टॉससाठी पहिल्यांदा यायचं सचिन काटकर टॉससाठी आणि सँडी, ऑलरेडी सँडी या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन काटकर टॉससाठी त्वरित या. मॅन ऑफ द मॅच रोहित यादव. यस, विशाल, सिल्वर स्टार मध्ये विशालला मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे आणि रोहित यादव विजयी टीम मधील. चला कॅप्टन या, टॉस होतोय.